नेक्स्ट बीट बघतोय. नेक्स्ट बीटचं आपलं नाव आहे ड्रिफ्ट वेलॉसिटी. आपण याच्या आधी काय काय बघितलं? इलेक्ट्रिक करंट, करंट डेन्सिटी अँड थर्मल स्पीड, ज्यामध्ये ॲव्हरेज थर्मल वेलॉसिटी झिरो होत असते, पण ॲव्हरेज थर्मल स्पीड ही झिरो होत नाही. मग होती किती? 10⁵ मीटर पर सेकंद ही आहे ॲव्हरेज थर्मल स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दॅट कंडक्टर. मग मेटल कंडक्टरमध्ये ॲव्हरेज थर्मल स्पीड काय असते आपण बघितली. नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी. आता हे ड्रिफ्ट वेलॉसिटी कशाला म्हणायचं? ही एक टाईपची वेलॉसिटीच आहे. इलेक्ट्रॉन्स पॉझिटिव्ह टर्मिनलच्या दिशेनं ड्रिफ्ट व्हायला लागतात आणि ते इलेक्ट्रॉनच्या वेलॉसिटीला आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी असं म्हणतो. मग असं होतं कुठं? समजा आपल्याकडे हे एक मेटल कंडक्टर आहे. हा निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल. हा इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन्स आहेत. असे येत आहेत, असं जात आहेत, असे असे, पुन्हा असे, हे असे इलेक्ट्रॉन. मग आता इथं बघा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स कुठं आहे? पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. हा आहे मेटल कंडक्टर. आपला कॉन्सेप्ट काय आहे? सब टॉपिक आहे ड्रिफ्ट वेलॉसिटी. मग डिफाईन कसं केलेलं याला? इट इज द वेलॉसिटी विथ विच इलेक्ट्रॉन्स आर ड्रिफ्टेड इन द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह टर्मिनल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड जर आपण एखाद्या वेळेस आपण अप्लाय केली असेल, एखादा मेटॅलिक कंडक्टर आहे, आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली आहे, मग याच्यामध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, ती फ्री इलेक्ट्रॉन डायव्हर्ट व्हायला लागतात, ड्रिफ्ट व्हायला लागतात पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, आणि त्या इलेक्ट्रॉनच्या वेलॉसिटीला आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी असं म्हणतो. मग सर ही असती किती? ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंड. ड्रिफ्ट वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग आता ही कशी काढायची आहे? सर ड्रिफ्ट वेलॉसिटी डिनोट करतोय आपण V⁻D. VD मेजर्ड करतोय मीटर पर सेकंड मध्ये. SI युनिट मीटर पर सेकंड आहे, CGS सेंटीमीटर पर सेकंड आहे. डायमेन्शन तेच सवयीनुसार L/1 M0 T-1 क्वांटिटी वेक्टर. मग सर आता ड्रिफ्ट वेलॉसिटी आमच्या लक्षात आली आहे. आता ज्या वेळेला इलेक्ट्रॉन, इथं बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर ड्रिफ्टेड इन द डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह टर्मिनल. मग एक इलेक्ट्रॉन आहे का? नाही, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. मग त्यापैकी एक इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी आहे वेलॉसिटी ऑफ फर्स्ट इलेक्ट्रॉन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड. V इज इक्वल V/L. सर हे विसरायचं नाही. इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे पोटेन्शियल आहे आणि लेंथ ऑफ कंडक्टर पण आहे. मग आता इथं बघा, व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट इलेक्ट्रॉन. मग तिथं V इज इक्वल टू U+AT घेतोय मी. पहिला इलेक्ट्रॉन असेल तर V1 इज इक्वल U1 आणि इथं T1. सेकंड इलेक्ट्रॉन असेल तर V2 इज इक्वल टू U2+A इंटू T2. थर्ड इलेक्ट्रॉन असेल V3 U3 T3. फोर्थ इलेक्ट्रॉन V4 U4 T4. पण सर ऍक्सलरेशन मात्र कसं आहे बेटा? कॉमन आहे. ऍक्सलरेशन कॉमन आहे, तर मग ऍक्सलरेशन असतं किती? ज्यावेळेस काय अप्लाय केलंय? इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली आहे. जर ऍक्सलरेशन, मग आपल्याला फॉर्म्युला माहिती बेटा, F इज इक्वल टू काय आहे? MA. तर A इज इक्वल टू काय बेटा? F/m. हा F कोण आहे? फोर्स. कोणता फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बघ बेटा इथं हा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. हा आहे तुमचा मास. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय आहे? सर इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे फोर्स कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग मला एक माहिती आहे सर, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू काय? आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज द रेशो इन बिटवीन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पर युनिट चार्ज
इथं. मग जर E इज इक्वल टू एफ बाय क्यू तर एफ इज इक्वल टू इंटू क्यू. ए इज इक्वल टू कॅपिटल इंटू स्मॉल क्यू बाय एम, वेअर क्यू इज द चार्ज इथं कोण आहे इलेक्ट्रॉन. मग ए इज इक्वल टू ई कॅपिटल ई बाय एम. हा मिळाला सर. ऍक्सलरेशन, हे ऍक्सलरेशन कॉमन आहे. पहिल्या इलेक्ट्रॉनला तेच ऍक्सलरेशन, दुसऱ्याला तेच, तिसऱ्याला तेच, चौथ्याला तेच. सर ऍक्सलरेशन कॉमन आहे. मग आम्ही बघितलं सर पहिली व्हेलॉसिटी असेल, पहिल्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी v1, दुसऱ्याची v2, तिसऱ्याची v3, चौथ्याची v4 अप टू सो. मला काढायचं काय सर, ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मग ही ऍव्हरेज व्हेलॉसिटी असते किती, जेवढी तुमची असेल ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. लक्षात ठेवा. माफ करा, एखादा मेटॅलिक कंडक्टर आहे, मेटॅलिक कंडक्टर मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या व्हेलॉसिटी वेगवेगळ्या आहेत. ऍव्हरेज व्हेलॉसिटी जर काढली तर ती ऍव्हरेज व्हेलॉसिटी ऑलवेज इक्वल टू द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. मग आमच्या लक्षात आलं सर, ऍव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑलवेज इक्वल टू द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. मग व्ही ऍव्हरेज इज इक्वल टू व्ही डी. ही आहे तुमची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि ही आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मग ऍव्हरेज बरोबर ड्रिफ्ट आहे तर मी बरोबर लिहू शकतोय सर, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी बरोबर काय असणार, ऍव्हरेज. ऍव्हरेज काय, v1 प्लस v2 प्लस v3 अप टू vn डिवाइड बाय कॅपिटल N. N is the total number of electrons present in the conductor. मग आता v1 माहिती आहे मला, v1 चा काय फॉर्म्युला आहे, u1 प्लस a t1, u1 प्लस a इंटू t1 पहिलं ब्रॅकेट, u2 प्लस a t2 दुसरं ब्रॅकेट, u3 प्लस a t3 तिसरं ब्रॅकेट अप टू सो ऑन अँड डिवाइड बाय n. हे ड्रिफ्ट. लक्षात येते. मग आता इथं बाळांनो बोर्ड आपल्याला पुरणार नाहीये, लक्षात ठेवा. मी इथं काय करतो, व्हीडी ला व्हीडी, हे बघ u1 प्लस u2 प्लस u3 प्लस u4 अप टू सो ऑन. मग मी u1 प्लस u2 प्लस अप टू un डिवाइड बाय n हे आधी काढलं, कॉमन आहे. dn तर दोघांनाही कॉमन आहे, प्लसला प्लस घेतोय. इथे बघा ऍक्सलरेशन, याचं सर्वांचं ऍक्सलरेशन कसं आहे, कॉमन a, पण टाइम व्हॅरी करतोय, t1 प्लस t2 प्लस t3 प्लस t4 अप टू सो ऑन डिवाइड बाय n. मग इथं t1 प्लस t2 प्लस अप टू tn डिवाइड बाय n. सर आता मला लक्षात आलं, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, थर्मल ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय होती, 0. मग जर समजा असं असेल ऍव्हरेज थर्मल व्हेलॉसिटी 0, तर व्हीडी बरोबर हे काय असणार आपलं, 0 प्लस a इंटू ऍव्हरेज टाइम इंटरवल t. मग मी याला असं लिहू शकतो का, व्हीडी इज इक्वल टू a इंटू t. व्हीडी इज इक्वल टू a एक्सेलरेशन इंटू टाइम, ऍव्हरेज टाइम म्हणून आपण. हे झाली सर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असती किती, 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंद. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कशाने डिनोट करतोय, व्हीडी. मेजर्ड कशात करतोय, मीटर पर सेकंद. SI युनिट मीटर पर सेकंद. CGS काय बेटा, सेंटीमीटर पर सेकंद. डायमेन्शन्स बघितले. आता बघितलं, जर इथं व्हीडी इज इक्वल टू a इंटू टी असेल, बघ व्हीडी इज इक्वल टू a इंटू टी, तर ऍक्सलरेशन बरोबर स्मॉल e कॅपिटल E डिवाइड बाय m इंटू टी. मायनस साइन, सर का, इलेक्ट्रॉनवर चार्ज निगेटिव्ह असतो. हे आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. हा तुमचा फॉर्म्युला, व्हीडी इज इक्वल मायनस और क्यू कॅपिटल E डिवाइड बाय m इंटू टी. हे आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. कॅल्क्युलेशन करा, उत्तर येतं 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंद. ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी लक्षात ठेवायची. आता आमच्या लक्षात आलं सर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं.
आणि नेक्स्ट पॉइंट सुरू होतोय आपला रिलॅक्सेशन टाइम. लक्षात कसं ठेवणार, खूप फास्ट मध्ये एकदा रिव्हिजन मारतो बेटा बघ. खूप फास्ट म्हणजे खूप फास्ट. थोडासा कॉम्प्लेक्स वाटत असेल हा कॉन्सेप्ट, पण नाही. काय केलं बघ, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी काढायची आहे. व्हीडी इज इक्वल टू ऍव्हरेज काढला आपण. व्हीडी ऍव्हरेज, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज इक्वल टू ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज बरोबर काय, V1 प्लस V2 अप टू Vn डिवाइड बाय n. बरोबर. V1 म्हणजे काय होतं, U1 प्लस A इंटू T1 प्लस सेकंड U2 प्लस A इंटू T2 प्लस अप टू UN A इंटू Tn डिवाइड बाय काय होतं बेटा, n. हे बघ, U1 प्लस U2 प्लस U3 अप टू UN डिवाइड बाय n. आणि हे तर T1 प्लस T2 प्लस T3 अप टू Tn डिवाइड बाय n. आणि इथलं सर्वातलं एक कॉमन बाय. हा तुमचा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आणि ह्याला आपण म्हणू शकतो ऍव्हरेज व्हेलॉसिटी. पण थर्मल हे काय असते आपली, झिरो. ऍव्हरेज थर्मल व्हेलॉसिटी झिरो असेल तर 0 प्लस A इंटू टी म्हणजे हे व्हीडी. पण A इज ऍक्सलरेशन. व्हीडी इज इक्वल टू A इंटू टी. ऍक्सलरेशन बरोबर काय असते, F बाय M इंटू टी. F म्हणजे कोण आहे, फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. जसं आपण बघितलं होतं E इज इक्वल टू F बाय Q चार्ज. F बरोबर E इंटू Q डिवाइड बाय M इंटू टी. जर तुम्हाला इथं Q पाहिजे नसेल तर इलेक्ट्रॉन टाका. म्हणजेच व्हीडी बरोबर इलेक्ट्रॉन कॅपिटल E मास इंटू टाइम. पण मायनस साइन द्यायला विसरू नका. बघून घे एकदा बेटा. ही आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आणि ह्याची व्हेलॉसिटी असते 10 टू द पॉवर -4 मीटर पर सेकंद. फिनिश. फार सोप. आता रिलॅक्सेशन टाइम